याने ना पूर्ण परसव साफ केलाय आणि 2-3 ठिकाणी असा पातेल्याचा ढीग घालून ठेवलाय. आता तो मी काय करते, ह्या टपामध्ये भरते आणि आमच्या बाजूला शेत आहे ना त्याच्यामध्ये टाकते भाजावल करण्यासाठी. हे बघा किती ढीग घालून ठेवला नाही. 4-4 दिवसांनी एवढा पातेरा पडतो. काय करणार आता, हे सगळं भरते मी टपामध्ये आणि टाकते बाजूला शेतामध्ये. किती पातेरा आहे बघा. जवळच्या जवळ शेतात टाकायला बरं आहे ना. इथे आणून सगळं पातेरा टाकतो आम्ही. हे बाजूला शेत आहे. पातेरा टाकलं काय भाजावल केली तर काहीतरी भाजी वगैरे लावायला आपल्याला उपयोगाला येईल, होय की नाही. मग आता हे सर्व आहे ना पातेरा, ते सगळं आम्ही इथे थोडं थोडं करून टाकणार. हे बघा हे सुद्धा भरतात आहेत. हे बघा हे पण इथे आणून टाकतात आहे. भाजवाल करायला बरं ना, होय की नाही. हे बघा किती सारा पातेरा टाकला आम्ही. हे सगळं आमचे शेत आहे. ते बघा पक्ष्यांचा किलबिलाट बघा. चला कसा वाटला व्हिडिओ, आहे की नाही मस्त. कोकणातली कामं